नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ. ऐकूया आजचा स्वामी संदेश. स्वामी सांगतात, कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुमच्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मीच आहे. आदी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी सर्वसाक्षी अनंतरूपी समर्थ मीच आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असते, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुमच्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. स्वामी सांगतात, एक शाश्वत आणि एक सत्य फक्त मी आणि मीच आहे. माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवा. तुम्हाला सगळ्या संकटांतून मुक्त करून मी सदैव तुमच्या पाठीशी नेहमीच उभा असेन. सत्याने जिंकायला भरपूर कसरत करावी लागते. स्वामी सांगतात, ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालवू नये. ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये. जसजसे आयुष्यात तुम्ही यशस्वी होत जातात, तुमची प्रगती होत जाते, तसतसा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलत जातो. दुर्जनांना कधीही देऊ नका मान, सज्जनांचा कधीही करू नका अपमान. स्वामी भक्ती आहे अमृतासमान, त्यांच्यामुळे जीवन होई सुखाचे धाम. स्वामींच्या कृपेने तुमची स्वप्न व्हावीत साकार, दुःख दूर होऊन मिळावा जीवनाला आकार. कृपा राहो सदैव तुमच्यावर स्वामींची, सावलीही ना पडावी जीवनात कधीही संकटांची. स्वामी सांगतात, आपण नेहमीच विचार करतो आज नको उद्यापासून सुरुवात करू, मात्र उद्या काय होणार हे आपल्याला सुद्धा माहिती नसते. आजचा दिवस आपल्या हातात आहे. जे काही करायचे आहे ते आजच करा. उद्यावर अवलंबून राहिलात तर गोष्टी कधीच पूर्ण होणार नाहीत. स्वामी सांगतात, जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे अजिबात फिरू नका, कारण मागे फिरणारे आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. स्वामी महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की, स्वीकारले की, एक प्रचंड स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी नेहमी उभी राहतेच. स्वामी सांगतात, कौतुक हा फार छोटा शब्द आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठे लागते. तुमच्यावर आलेल्या वाईट वेळेत ज्या व्यक्तींनी तुमची साथ सोडली त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, पण ज्या व्यक्तींनी तुमच्यावर आलेल्या वाईट वेळेतही तुमची साथ देऊन तुम्हाला मदत करून चांगली व उत्तम वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.